वाटिका पालघर येथे कृषी पर्यवेक्षण ही माझ्या ताब्यात आहे आणि इथले जी काही कार्य आहे ते रोपं तयार करून देणं, योजनेला देणं, शेतकऱ्यांना विक्रीसाठी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे आणि इथलं नियोजनच मी करतो. नमस्कार सर्वांना. आज आपण इथे कलमीकरण पाहण्यासाठी आलो आहोत. कलमीकरण कशा पद्धतीने करतात ते. तर कलमीकरण का केलं जातं याविषयी कोणी सांगू शकेल का? कलम का करतात? आपण रोपं तयार करायची. मग रोपं तर बी लावून पण तयार होतात. तर अशी काही झाडं असतात की ज्यांच्या फांद्यांपासून पण आपण नवीन रोपं तयार करू शकतो. एक कलम तयार केला ना तर त्याला आपल्याला जे फळ आहे ते लवकर त्याचं उत्पन्न मिळतं आणि जे आपण बिया लावून होतं त्याचं उत्पन्न लवकर नाही मिळत, त्याला कालावधी असतो. बरोबर, हे एक आहे. त्यानंतर कलमीकरणाचा दुसरा एक उद्देश असा आहे की तुम्ही ज्या व्हरायटीचं किंवा ज्या टेस्टचं फळ असेल त्याचं जर का बी लावला ना तर सेम टू सेम तसंच फळ त्याला येणार नाही. कारण ज्यावेळेला फळ तयार होते त्यावेळेला त्याच्यामध्ये पुंकेसर आणि श्रीकेसर हे दोघांच्या मिलनातून मग ते फळ तयार होत असते. मग जे काय पुंकेसर आणि श्रीकेसर असतात ते दुसऱ्या झाडावरचे त्या फुलामध्ये पडू शकतात आणि मग त्याच्यापासून जे फळ तयार होईल आणि त्याच्यापासून जे काय बी तयार होईल ते बी हे थोडंसं वेगळं असणार आहे. म्हणून आपण बी जर का लावलं तर सेम टू सेम त्याची टेस्ट अशी येणार नाही. म्हणजे तुम्ही जर का हापूसचा आंबा खाल्ला आणि त्याचा बाठा जर का लावला तर सेम टू सेम हापूसचं फळ त्याला येणार नाही. थोडंसं त्याच्यामध्ये गुणधर्म बदललेले असतील. मग आपल्याला सेम टू सेम फळ पाहिजे असेल तर काय करावं लागेल? कलम करावं लागेल. मग आपण कलम कशासाठी करतो की ते झाडाचे गुणधर्म जे आहेत ते सेम टू सेम यावेत, हे एक त्याचा महत्त्वाचा उद्देश. दुसरा उद्देश असा आहे की फळं लवकर लागावीत, की आपण रोप लावल्यानंतर त्याला फळ उशिरा लागतो. तिसरी गोष्ट असं की आपण ज्या पद्धतीने ज्या झाडाचं आपण हे लावणार तर त्या झाडाचं बऱ्याच वेळेला काय होतं की त्याचे मुळं जी असतात ती कमजोर असतात किंवा पाण्याला किंवा त्या जमिनीला सहन करू शकत नाही. तर मग त्यावेळेला काय करतो आपण की दुसऱ्या झाडाचं मुळं वापरतो आणि ज्या झाडाचं आपल्याला फळ पाहिजे असेल त्या झाडाचं सायन वापरतो. म्हणजे त्याला रूटस्टॉक आणि सायनस्टॉक. सायनस्टिक म्हणजे काय की झाडावरची जी फांदी असते ती, आणि रूटस्टॉक म्हणजे काय की जे मुळं असतात ते. तर हे दोन प्रकारचे दोन वापरून आपण तिसरं झाड तयार करू शकतो. हा एक त्याचा उद्देश आहे. तर हे 2-3 उद्देश लक्षात आले. आता कलमाचे प्रकार. कलमाच्या प्रकारामध्ये एक येतो शेंडा कलम. ते शेंडा कलम म्हणजे शब्दावरून तुमच्या लक्षात येईल की झाडाच्या शेंड्यावरती ते कलम बांधतात म्हणून शेंडा कलम. दुसरं असतं भेट कलम. भेट कलम कसं असते की जे आपल्याला रोप असते रूटस्टॉक, जो आता मग तुम्हाला सांगितलं रूटस्टॉक म्हणजे काय आणि सायन काय हे तुम्हाला समजलं आहे. तो रूटस्टॉक जो असतो तो मुख्य झाडावरती बांधला जातो. अशी भेट केली जाते दोघांची आणि दोघांना कट मारला जातो. आणि ते भेट केल्यानंतर ज्यावेळेला ती फांदी जुळते त्यावेळेला ही मुख्य झाडाची फांदी कट करतात आणि जे रूटस्टॉक जो आहे ते पिशवीमध्ये असतो, तो पिशवी सकट तसा तसा दुसरीकडे लावायला होतो. म्हणजे ते झाले भेट कलम. तिसरं कलम आहे कोय कलम. तर कोय कलम ही शक्यतो आंब्यामध्ये करतात. कोय कलम कसं करतात की तो जो बाठा आहे तो रुजवायला टाकतात. बाठा रुजल्यानंतर साधारणतः गुलाबी रंगाचा तो बाठा जोपर्यंत असते त्याचं रोप असते तोपर्यंत त्याच्यावरती जे मुख्य आपलं झाड असतं मातृवृक्ष त्याची फांदी त्याच्यावर बांधतात आणि मग ते कलम तयार होतं, त्याला कोय कलम म्हणतात. त्यानंतर तिसरं कलम आहे गुटी कलम. गुटी कलम म्हणजे काय की एखादं मोठं झाड असते आणि त्याची जी फांदी असते त्याच्यावरती असा 1 सेंटीमीटर आकाराची फक्त वरची साल काढतात. आतली साल नाही. झाडाच्या 2 प्रकारच्या साली असतात, वरची साल आणि आतली साल. आता वरची साल का काढतात, आतली साल का नाही काढत ते पण सांगतो. झाड ज्यावेळेला सूर्यप्रकाश घेतो त्याच्यामधून जे काय अन्नद्रव्य तयार होते ते वरच्या सालीतनं मुळाकडे जाते आणि मुळामधून जे काय अन्नद्रव्य मिळते खत वगैरे पाणी वगैरे जे असेल तर ते आतल्या सालीतनं वरती जाते. मग आपण ज्यावेळेला वरची साल कट करतो त्यावेळेला काय होतं की ते अन्नद्रव्य खालचं वरती जाते, सूर्यप्रकाश होतो, प्रकाश संश्लेषण होतं आणि जे अन्न तयार होते ते मुळाकडे जाताना त्याला कट केलेलं असतं आपण. मग ते त्या ठिकाणी ते जमा होते आणि मग त्या ठिकाणी नवीन मुळ्या फुटतात आणि मग ते जे काय कट केलेलं असतं त्या ठिकाणी आपण मॉस बांधतो. मॉस म्हणतात त्याला. शेवाळ असतं एक प्रकारचं. ते जे शेवाळ असतं ते आपल्या वजनापेक्षा डबल पाणी शोषून घेतं. म्हणजे जर का तुम्ही 50 ग्रामचं शेवाळ असेल तर ते 100 ग्राम त्याचं वजन होईल पाण्यामध्ये भिजत टाकल्यानंतर. तर ते शेवाळ त्या ठिकाणी आपण बांधतो. ते शेवाळ बांधायचा उद्देश असा असतो की आपण कापड किंवा इतर जर का काही बांधलं तर ते एवढं पाणी शोषून घेत नाही, त्यामुळे ते काय होतं लगेच सुकते. मग हे जे काय मॉस आहे हे मॉस आपल्या वजनापेक्षा डबल पाणी शोषत असल्यामुळे तिथे जर का बांधलं की ते बऱ्याच कालावधीपर्यंत त्याला पाणी नाही मिळालं तरी पण ते झाड जिवंत राहतं किंवा त्याला मुळं वगैरे फुटतात. दुसरी गोष्ट, मुळं फुटण्यासाठी जे काय आपण साल कट केलेली असते त्याला NaA नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड एक संजीवक असते, ते संजीवक लावायचं असते. तर ते संजीवक आपल्याला कुठे मिळते
तर केरेडेक्स म्हणून एक पावडर असते, तर ती पावडरमध्ये ते संजीवक असते. छोटीशी बॉटल येते, पूर्वी 75 रुपयाला मिळायची, आता काहीतरी वाढले असेल रेट त्याचे. तर ती पावडर जी असते ती थोडीशी अशी त्याला लावली की मुळं फुटायची प्रक्रिया ही लवकर होत असते. आलं लक्षात आता? त्यानंतर कोपायस कलम एक असते. आता कोपायस कलम म्हणजे कसं, जसं आपलं भेट कलम मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने असतं, फक्त त्याला काय करतात की अशी तिरपी कट मारतात आणि झाडाला पण तिरपी कट मारतात. दोन्ही खाचांमध्ये खाचाच्या फसून मुख्य झाडावरती ते बांधतात आणि ज्यावेळेला ते तयार होते त्यावेळेला मुख्य झाडाची फांदी कट करून ते रूट स्टॉक सकट ते लागवडीला तयार होते. अशा पद्धतीचे कलमाचे प्रकार आहेत. तर आपण इथे जवळच आपल्याला इथे पाहायला मिळेल, इथे आता गुटी कलम आपण आता पाहूया. हे बघा, गुटी कलमाचं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता एका झाडावरती अनेक आहेत. बांधता का? हा, आण ना मग, आण ना. हे बघा इथे बांधलेलं आहे. ते कशा पद्धतीने बांधतात ते आता आपल्याला दाखवायलाच. हे जे प्लास्टिक आहे आणि याच्यामध्ये हे जे आहे ते मॉस आहे. आता ज्यावेळेला याच्यामध्ये मुळं फुटतील ना, तर हे प्लास्टिक मधून आपल्याला दिसायला येईल. म्हणजे याला पुन्हा पाणी टाकायची गरज नाही. पावसाळ्यामध्ये शक्यतो बांधली जातात, कारण पावसाळ्यात मॉइश्चर असते आणि लवकर सुकत नाही. आणि मग मुळं फुटल्यानंतर ही फांदी इथून कट करायची आणि मग ते पिशवीमध्ये लावायचं. पिशवीमध्ये ते शटल झाल्यानंतर, हार्डनिंग झाल्यानंतर मग ते जमिनीत लावायचं. आपण डायरेक्ट जमिनीत लावू शकत नाही ते, कारण ते नवीन असते, त्याला मुळं त्याचे जोर पकडलेला नसतो. तर आपण आता हा इथून कट करायची, जिथे आपण कलम बांधलेला असतात. आता एका झाडावर भरपूर कलम बांधलेली दिसतील तुम्हाला. आता ही प्रत्येक फांदी इथून कट करणार. ज्यावेळेस त्याला मुळं फुटतील त्यावेळेस ती कट करणार आणि ते पिशवीमध्ये. हे साधारणतः 1 महिन्याच्या जवळपास त्याला मुळं फुटायला लागतात आणि 1.5 ते 2 महिन्यानंतर ते लावायला हरकत नाही. आणि साधारणतः 1 वर्षाचा कलम झाला की मग आपण जमिनीत लावू शकतो ते कलम कट करायला. गुट्टे कलम पावसाळ्याच्या हंगामात केले जातात. पेरू, द्रेसिना, क्रोटॉन, मुसंडा, एक्झोरा, डाळिंब इत्यादी कलमे तयार करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. ते आता आपण गुटी कलम कसं करतात ते पाहूया. हे बघा, फांदी निवडताना कशी निवडायची? सरळ आणि व्यवस्थित तिची हे झालेली असते. शेवाळ कसला आहे का? हे मॉस म्हणतात त्याला. हे बघा, स्पॅग्नम मॉस म्हणतात. आता हे एवढं फुगलेलं आहे, त्याला भिजवलेलं आहे ऑलरेडी. हे थोडंसं कमी असतं, ज्यावेळेला भिजवतात त्यावेळेला हे मोठं होते. हे बघा, फक्त वरची साल काढतात. हा मिळतो आपल्याला, दुकानामध्ये मिळतो. कीटकनाशक बियाण्याच्या दुकानामध्ये मिळते. हा हे बघा, अशी वरची साल काढले, एवढीच काढली. आतली सालला त्यांनी टच नाही केलेलं, फक्त वरच्यावर साल काढलेली आहे. आणि आता त्याच्यावर केरेडेक्स आहे का, त्याच्यावरती केरेडेक्स पावडर इकडे लावायची. आता ही फांदी वरची आहे ना, त्यामुळे इकडे लावायची, इकडे नाही लावायची, कारण हा खालचा भाग आला, हा वरचा भाग आला. मग इकडे केरेडेक्स लावायची आणि हा बांधायचा. गड बसलं पाहिजे असं प्लास्टिक घ्यायचं. हवा नाही गेली पाहिजे, पाणी गेलं चालेल. हवेशीर म्हणजे एकदम मोकळं जर राहिलं तर मग ते सुकत जाते आणि त्याला मुळांना हे नाही मिळत. दोन्ही माल बरोबर आहे. आता ही जी काडी आहे ही सायन्स्टिक आहे, म्हणजे मातृवृक्षापासून. मातृवृक्ष म्हणजे काय, जी मोठी झाडं असतात त्यांच्यापासून आपल्याला कलम तयार करायचं. तर ही जी आंब्याचं आपण या ठिकाणी कोय कलम तयार करणार आहोत. तर कोय कलम करण्यासाठी फांदी निवडताना ही साधारणतः पेन्सिलीच्या जाडीची फांदी पाहिजे. त्यानंतर हा जो डोळा आहे हा असा बंद पाहिजे, फुटायला तयार होईल असा पूर्ण बंद पाहिजे. म्हणजे एकदमच असं बंद नाही पाहिजे की तो फुटणार नाही, पण तो फुटायला तयार असलेला बंद पाहिजे. आणि त्याची जी पानं आहेत त्याची कट करून काढून घ्यायची, म्हणजे अगदी देठापासून नाही पण थोडीशी देठ ठेवून पानं त्याची कट करायची. हा, कारण मग त्याला पुढे फुटवा येतो तो. आणि अशा पद्धतीची फांदी. आणि ही बाठा, आपल्याला तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे हा कोवळा बाठा घ्यायचा आहे. हा साधारणतः हा थोडा हिरवा झालाय, हा गुलाबी रंगाचा असताना, लालसर रंगाचा असताना त्याच्यावरती कलम बांधायचा आहे. आता सीझन थोडस लेट झाला. ठीक आहे. आणि काडी एवढी जास्त लांब काढ चालेल आणि कापा बरोबर आला पाहिजे. हा असा एकदम सरळ कापला गेला पाहिजे. 2-3 वेळा असा घासला की ते खराब होते. एका याच्यामध्ये कापला गेला काय पाहिजे. आता याच्यामध्ये बांधायचे काय आहे माहितीये का, ती वरची साल आणि याची वरची साल, दोन्ही वरच्या साली जुळल्या पाहिजे. आतमध्ये पांढरी साल दिसते, हा हे बघा, तिथे पण गॅप नाही राहिला पाहिजे. आणि ह्या साली बरोबर जुळल्या पाहिजे. आता एका साईडने साल ओपन आहे तरी चालेल, पण तो एका बाजूने जुळली पाहिजे ती. पट्टी अशी पट्टी ना
बदल बडी तरी म्हणायची अरे त्याला नाही शेवा नाही, याला शेवाळ नाही, याला कोय कलम म्हणतात. अगदी घट्ट बांधायची, याच्यातली हवा नाही गेली पाहिजे. अशा पद्धतीने हे बांधायचं आहे. सोपं आहे, परंतु प्रॅक्टिस केल्याशिवाय जगणार नाही. हा, जॉईन झाला पाहिजे. आता इथे तुम्ही बघाल ना, तर हे बघा, वरची साल त्याची बरोबर जुळलेली आहे. हिरवी साल हिरवीला जुळली पाहिजे आणि पांढरी साल पांढरीला जुळली पाहिजे. एका बाजूने नाही जुळली तरी चालेल, पण दुसऱ्या बाजूने जुळली पाहिजे, तरच ते सक्सेस होईल. याची साल जुळली तरच सक्सेस होईल. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे, तरच ते सक्सेस होईल, नाहीतर ते मरून जाणार. त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागेल. बाटा कुठला पण चालेल का? बाटा कुठला पण चालतो. वरचा तुम्हाला जे कलम बांधायचं ते, तुम्हाला केशर पाहिजे असेल तर केशरची बांधा, हापूस पाहिजे असेल तर हापूसची बांधा. आता हे पिशवीत भरायचं, माती भरायची, पिशवीमध्ये लावायचं. पिशवीमध्ये थोडंसं हार्डनिंग झाल्यावर पानं वगैरे व्यवस्थित फुटल्यानंतर मग ते बाहेर काढायचं. आता हे पिशवीत भरल्यानंतर पण याला शेडनेटमध्ये ठेवायचं आहे, सावलीमध्ये ठेवायचं आहे, कारण ते कोवळं असतं नवीन. जसं आपण ICU मध्ये पेशंटला ठेवतो तशा पद्धतीने त्याला काळजी घ्यावी लागते. किती दिवस ठेवायचे? ते साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत. कोय कलम. कोकण विभागात आंब्याची अभिवृद्धी कोय कलमाद्वारे केली जाते. कोय कलम करण्यासाठी जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये पावसाळी हंगामात आंब्याची कोय स्वच्छ पाण्याने धुवून बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून गादी वाफ्यावर लावतात. या कोयीपासून तयार झालेले 2 महिने वयाचे निरोगी खूंट रोप कलमासाठी निवडावेत. कलम करण्यासाठी जातिवंत मातृवृक्षापासून निरोगी पेन्सिलच्या जाडीची 10 ते 15 सेंटीमीटर लांबीचे डोळे फुगलेली कलम काडी काढावी. कलम काडीला पुढील बाजूने 4 ते 5 सेंटीमीटर लांबीचा पाचरीसारखा काप घ्यावा. खूंट रोपावरती व्ही आकाराचा तेवढ्याच लांबीचा काप घ्यावा. काप घेताना चाकू धारदार व तीक्ष्ण असावा. कलम काडी खूंट रोपावरती घट्ट बसवावी. पॉलिथिनच्या पट्टीने हा कलम जोड घट्ट बांधून घ्यावा. कलम जोड बांधल्यानंतर हे कलम शेणखत, माती मिश्रणाने भरलेल्या पिशवीत लावावे. कलमांना नियमित पाणी पुरवठा करावा. शेतकरी बंधूंनो, अशीच उपयुक्त माहिती सतत मिळविण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक, कमेंट्स व इतर शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.